एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच में पटर पटर नहीं करना हा। साहेब, धुळ्यामध्ये गिरीश महाजनांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. पालकमंत्री, नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तो तिढा कायम असताना मात्र त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की नाशिकचा पालकमंत्री मीच होतोय. कसं पाहताय वक्तव्याकडे? असं आहे, त्यांनाही होऊ द्या, कुणालाही होऊ द्या. आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो. मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो, तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत, त्यासाठी त्यांनी सुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा. आपला आग्रह कायम असणार नाशिकच्या पालकमंत्री पदाचा. पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरेवर त्यांच्याशी बोलेन. एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा. साहेब, आपण इच्छुक आहात का? तुम्ही इच्छुक आहात? मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे. पण तुम्ही उलटं सुलटं सांगून आम्हीच इच्छुक आहे मला साहेब. हे बघा, आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट झेंडावंदन मीच केलेलं आहे. 91 पासून करतो. त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही. नियमाने हे व्हायला पाहिजे. आपका बैनर लगा है राष्ट्रवादी कार्यालय के ऊपर, शरद पवार आपलं बॅनर लागलेलं आहे स्वागत जळगावमध्ये. समज में नाही एक मिनिट सर, आपल्या स्वागताचे जे बॅनर आहेत ते शरद पवार गटाच्या कार्यालयावर लागलेले आहेत. कोणी लावले ते? आपल्या पदाधिकाऱ्यांनी, आपल्या कार्यक्रम समता परिषद. नाही, मला वाटतं की असं त्यांची जर त्यांचा जर विरोध असेल तर ते आपण आपले बॅनर विरोध कोणीच केलेला नाही. ठीक आहे, आनंद आहे. स्वागत करायला तो काय कुणाचं आहे काही. देखिए भाई, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, एक आदमी ने सवाल पूछा तो उसका जब तक जवाब नहीं आता है तब तक बीच में पटर पटर नहीं करना है.